ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पारनेर तालुक्यातील नांदूर पठार इथे श्री रवींद्र शेठ राजदेव यांच्या संकल्पनेमधनं निलेश लंके प्रतिष्ठान आयोजित नांदूर पठार येथील ग्रामस्थांसाठी भव्य बांधकाम कामगार कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राणीताई निलेश लंके यांच्या शुभ हस्ते सर्व लाभार्थी ग्रामस्थ यांना बांधकाम कामगार कार्डचं वाटप करण्यात आलं। या ठिकाणी रवींद्र शेठ यांच्या माध्यमामधनं सर्व बांधकाम कामगार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे। यावेळी या ठिकाणी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार सोनियाताई राजदेव, रवींद्र राजदेव, टाकळी गटाचे नेते पोपट गुंड, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, माजी उपसरपंच हरी देशमाने, माजी चेअरमन नारायण राजदेव, माधव आगरे तसेच माजी सरपंच हरिभाऊ आहेर, बाळासाहेब नेहरकर, कैलास राजदेव, चौधरी सर, झावरे सर, भाऊसाहेब आगरे, सखाराम आगरे, मारुती आगरे, गोरख आगरे, सुरेश राजदेव, अरुण आगरे, अर्जुन आगरे, नवनाथ देशमाने, साई घोलप, अनिकेत घोलप, ऋषिकेश राजदेव, बबन राजदेव, प्रणव पाणसरे, कैलास राजदेव, निलेश लंके प्रतिष्ठान बेहू अध्यक्ष निर्मला राजदेव, अनिता राजदेव, ललिता आगरे, मंदाकिनी देशमुख, संगीता पाणसरे, अमृता शिरतार, मंडूबाई घोलप, मीरा आहेर, बायमा गाडवे आदी मान्यवर आणि माता भगिनी मोठ्या संख्येनं हजर होते। निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या आयोजित भव्य असा बांधकाम कामगार कॅम्प आणि तसेच आमच्या सोनियाताई यांच्या संकल्पनेतून, कारण त्यांच्या मनात संकल्पना आली का आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांनी जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं प्रत्येकाचा कॅम्प त्यांनी त्या टाकळी ढोकेश्वर गटामध्ये घेतला। अतिशय प्रत्येक ठिकाणी त्यांना कॅम्पमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी भेटला। कारण त्या ठिकाणी भरपूर अशा महिला त्या ठिकाणी राहायच्या, कारण गोरगरिबांकडे कोणी लक्ष देत नाही। त्यांचं रेशन कार्ड असो, कोणतंही कार्ड असो, त्यांचं अपंगाचं असो, कोणतं सर्टिफिकेट असो आणि तसंच बांधकाम कामगाराचं कार्ड असो, तर याच्याकडे कोणी लक्ष न देता तर ते आपलं कुठं कार्ड काढायचं म्हणलं तर त्यांच्याकडून पैसे घेतले जातात। तर आमच्या सोनियाताईंनी आणि रवींद्र शेठ यांनी मोफत त्या ठिकाणी त्यांना कार्ड काढून दिलं आणि खरोखर आज त्यांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देते का त्यांनी अतिशय छान असं त्यांचं दोघांचं 1-1.5 वर्षापासून काम त्या ठिकाणी चालू आहे। आणि जे कॅम्प राहिला होता आज शेवटचा, तो सुद्धा त्यांनी आज बांधकाम कामगार कॅम्प त्या ठिकाणी घेतला आणि अतिशय छान असा उत्स्फूर्त त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद भेटला। तर मी त्यांना माझ्या वतीने तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने मी त्यांना पुढील वाटचाली सदिच्छा शुभेच्छा देते। त्या ठिकाणी थांबते। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी नांदूर पठार येथे रवींद्र शेठ राजदेव तसेच माझ्या संकल्पनेतून तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आज बांधकाम कामगार कार्डचं वाटप करण्यात येत आहे। आणि या वाटपासाठी म्हणजे कसं महिलांना उद्या काही झालं किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली तर ह्या कार्डचा नक्कीच उपयोग त्यांना होणार आहे। तसेच ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्व गावकरी इथं उपस्थित राहिले, तसे राणीताई ह्या सुद्धा उपस्थित राहिल्यात आणि आम्हाला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आहे। आणि इथून पुढे पण आम्ही अशीच कामं करत राहू आणि जनतेची सेवा नेहमीच करत राहू। आणि शिवाय आम्हाला खासदार निलेशजी लंके साहेब यांची प्रेरणा खूप मोठी, ह्या प्रेरणेतूनच आम्ही दोघांनी हे जी जनसेवा आहे ती चालू केलेली आहे। आणि इथून पुढे पण भविष्य काळात टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटात आम्ही हे कार्य अशीच करत राहू आणि अशीच निरंतर सेवा लोकांची करत राहू। ज्यांची काही अडलेली कामं आहे, म्हणजे ज्या लोकांना प्रतिसाद भेटत नाही, कुठं जायचं काय करायचं ते कळत नाही, ती कामे आम्ही मोफत करून देऊ आणि त्यांच्या घरापर्यंत ती केलेली कामे आम्ही नेऊन देऊ। आणि आज इथे जमलेल्या सर्व ग्रामस्थांचं तसेच राणीताई, आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबते। रामकृष्ण हरी। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।